हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण चिकनची आळणी तयार केलेली आहे ते आज आपण बघणार आहे. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण चिकनची आळणी तयार केलेली आहे ते आपण आज बघत आहे. त्यासाठी आपण चिकन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण हळद पावडर आणि चवीसाठी थोडंसं मीठ टाकत आहे. हळद आणि मीठ लावून आपण चिकन चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे. एका पातेल्यामध्ये आपण 1 ते 1.5 पळी तेल गरम करण्यासाठी टाकलेले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण 4-5 बारीक साईजचे कांदे आपण चिरून घेतलेले आहेत ते आपण तेलामध्ये टाकून परतून घेत आहे. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. यामध्ये आपण थोडासा गरम मसाला आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना आणि खोबरे यांचा बारीक मसाला आपण करून घेतलेला आहे. तो मसाला आपण यामध्ये घालून परतून घेत आहे. गरम मसालाऐवजी आपण खडा मसाला वापरला तरी चालेल. यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे आणि सर्व मसाला आपण भाजून घेतलेला आहे. चिकनला आपण हळद मीठ लावून ठेवलेले ते चिकन आपण पातेल्यामध्ये घालून परतून घेत आहे. झाकण ठेवून आपण चिकन 4-5 मिनिटे शिजवून घेणार आहे. पाणी न घालता बारीक गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून चिकन 4-5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजण्यासाठी आपण गरम केलेले पाणी घालत आहे. तर मी दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवले होते. ते गरम केलेले पाणी आपण आता चिकनमध्ये घालून सर्व चिकन एकत्र चांगले मिक्स करून घेत आहे. दहा 12 मिनिटे आपण चिकन शिजवून घेणार आहे. यामध्ये आपण चवीसाठी थोडंसं मीठ टाकत आहे आणि सर्व एकत्र मिक्स करून चिकन 10-15 मिनिटे चिकन शिजवून घेणार आहे. दहा 15 मिनिटे चिकन आपण शिजवून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण चिकनची अळणी तयार करून घेतलेली आहे. निम्मे चिकनची अळणी आपण बाजूला काढून ठेवलेली आहे आणि निम्म्या चिकनचे आपण आता कालवण तयार करत आहे. त्यासाठी आपण थोडेसे तेल गरम केलेले आहे. त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट पावडर आणि 1 चमचा आपण कांदा लसूण मसाला तेलामध्ये गरम करून घेतलेला आहे आणि ती फोडणी आपण अळणीवरती घालत आहे. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण चिकनची अळणी तयार केलेली, त्याची आपण आता कालवण तयार केलेले आहे. यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा चिकन मसाला पावडर टाकून सर्व एकत्र चांगले मिक्स करून घेत आहे आणि एक चांगली उकळी काढून शिजवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण चिकनचे कालवण तयार केलेले आहे. आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.